नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गणेश डंगारे. आज आपण तोरणाळा गाव या ठिकाणी हळदीच्या प्लॉटच्या व्हिजिटसाठी आलेलो आहोत. बघा, आज सर्व शेतकरी फुटव्यासाठी फार परेशान आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन आहे आणि फुटवा हा जोमाने निघत नाहीये. फक्त हळदच सुळकलेली आहे. वरती हळद खूप चांगली दिसते, परंतु फुटवा फार कमी आहे. तर हा व्हिडिओ फक्त त्याच शेतकऱ्यासाठी आहे की जे शेतकरी आज त्रस्त आहेत की त्यांना फुटवा पाहिजेत, बरोबर. तर ध्रुव कंपनी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे अंकुर 5G आणि 1 स्ट्रोक. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकताय. जर तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा काढायचा असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट ड्रीपमधून देणं फार गरजेचं आहे. आता हे दिल्यामुळं काय होणार, बरोबर ना, कारण त्याचे फायदे पण आपल्याला माहिती पाहिजे. अंकुर 5G मध्ये 5 प्रकारचे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. कारण हळद पीक हे जमिनीतलं पीक आणि खादाड पीक असल्यामुळं याला न्यूट्रिशनची कमतरता फार मोठी असते. त्यामुळं न्यूट्रिशनची कमतरता पूर्ण करण्यासाठी ध्रुव कंपनीचे अंकुर 5G हे खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. सोबतच तुमच्या फुटव्याला चालना मिळण्यासाठी किंवा जास्तीत जास्त फुटव्याची वाढ करण्यासाठी किंवा फुटव्याला चालना देऊन फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी 1,00,000 ppm असलेले हे एकमेव प्रोडक्ट हे फक्त ध्रुव कंपनीचे आहे आणि त्याच्यामध्ये 1,00,000 ppm असणारं अमायनो ॲसिड आहे. आता हे फायदे काय करणार, 1,00,000 ppm अमायनो ॲसिड असलेलं जे काही 1 स्ट्रोक आहे हे प्रोडक्ट जास्तीत जास्त मुळ्यांची संख्या वाढवणे, त्याच्या सोबतच फुटव्याची संख्या वाढवणे, फुटव्याची जोमदार वाढ करणे हे या प्रोडक्टचं लक्षण आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एक वेळेस तरी अवश्य आता तुम्ही अंकुर 5G 2 kg आणि 1 स्ट्रोक 100 ml हे 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला टाकून त्याची 1 एकरसाठी ड्रेंचिंग करणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स जाणवला असेल किंवा आलेला असेल तर तुम्ही आम्हाला ध्रुवच्या टीमला संपर्क करू शकता. माझा सुद्धा नंबर तुम्हाला देतोय 88 06 07 14 26. सोबतच तुम्ही या प्लॉटमध्ये ऑलरेडी शेतकरी पण आहेत. तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन, हिरवेगारपणा, प्लॉटची हाईट. कारण की हिरवेगारपणा जर काळपट हिरवं जर रान जर असेल तर असं समजायचं की ते पूर्ण त्या प्लॉटचं भोजन चालू आहे आणि ते प्लॉट न्यूट्रिशनचं पूर्ण अपटेक करायला लागलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.